नमस्कार. इतकं प्रोफेशनल होता आलं पाहिजे. खरंच होता आलं पाहिजे. म्हणजे हे प्रोफेशनलिझम आपल्या आयुष्यात येत नाही, हा न येणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी कोणाला दोष देत नाही. मी अॅनलायझरच्या प्रेक्षकांना, अॅनलायझरच्या बघणाऱ्यांना, त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आणि आपण एखाद्या विचारधारेकडून अपेक्षा व्यक्त करतो त्या सगळ्यांना हा मोलाचा सल्ला देतोय की आयुष्यामध्ये हे प्रोफेशनलिझम जमलं पाहिजे. आणि जमणार नसेल, समजा आपण प्रोफेशनल होऊ शकत नाहीत, तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कसं ते जरा नीट समजावून सांगतो, बघत राहा आणि शेवटी आपण यावर थोडंसं बोलू. तुम्हाला भाजपचं प्रचारात आलेलं नवं गाणं ठाऊक आहे, जे अवधूत गुप्तेंनी गायलेलं आहे? महापालिकेसाठी भगवा, भगव्यासाठी कमळ. ऐकलं असेल ना? हे बघितल्यावर असं वाटतं की अवधूत गुप्ते हे भाजप समर्थक कलाकार आहेत. नाही हो, अवधूत गुप्ते भाजप समर्थक कलाकार, गायक वगैरे असं काही नाही आहेत. म्हणजे ते तोडलंस मित्रा असं म्हणून ते जे काही करतात ते सगळ्या जगाला ठाऊक आहे. अवधूत गुप्ते आणि बाकी राजकारण्यांशी नाती सगळ्यांना चांगली ठाऊक आहेत. रगड कमाई करत आपला आवाज पक्षाच्या प्रचारासाठी देणं, हे प्रोफेशनलिझम जमलं पाहिजे. जमलंच पाहिजे. बरं, हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला मी रगड पैसा वगैरे का म्हणतोय असा प्रश्न पडेल. याच्या आधी एक गाणं आलं होतं. गाणं होतं आम्ही शिलेदार हो महाराष्ट्राचे. आणि मला वाटतं हे गाणं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता गायलं गेलेलं होतं. म्हणजे हे गाणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी गाणारे अवधूत गुप्ते होते. दोन वेगवेगळ्या प्रचारासाठी वेगवेगळी गाणी गाण्याचं प्रोफेशनलिझम अवधूत गुप्तेंना जमतं. मला वाटतं शिवसेनेच्या उबाठाच्या व्यासपीठावर देखील ते अनेक वेळेला गाणं गायला गेलेलं आहे. तसं ते शिवसेनेचं मूळ गाणं सुधीर पाटील यांनी गायलेलं आहे. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात गोत्रण धर्म आमचा शिवसेना शिवसेना. पण हे गाणं बऱ्याच वेळेला अवधूत गुप्तेंनी पण गायलेलं आहे. म्हणजे जे चालतं आत्ता ते अवधूत गुप्तेंचं नाही आहे, पण अवधूत गुप्तेंनी पण गायलेलं आहे. त्यामुळं हे प्रोफेशनलिझम जे आहे, सगळ्याच पक्षात मैत्री, सगळ्याच पक्षात संबंध, सगळ्यांनाच वा वा छान छान म्हणणं, हे जमलं पाहिजे. हां, हे जमत नसेल, काही अपेक्षा नसेल, तरीही एखाद्या पक्षाचं समर्थन करत असाल तर पुन्हा अपेक्षा ठेवू नका. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही. आपल्याला काम करायचंय ते करावं. हे प्रोफेशनलिझम खालपर्यंत कसं पोचलेलं आहे मी तुम्हाला जरा सांगतो. परभणीमध्ये नुकतेच एक नेते सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. परभणीतल्या भाजपमध्ये वरपुडकरांनी प्रवेश करण्याआधी त्यांचे राजकीय लागेबांधे असलेल्या बोर्डीकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. म्हणजे बोर्डीकर आणि वरपुडकर असे दोन काँग्रेसमधले परिवार भाजपमध्ये आलेले होते. बोर्डीकरांचं एक बरं आहे, बोर्डीकरांची लेक स्वतः बोर्डीकर सध्या भाजपमध्येच वावरतात, तेवढं एक बरं आहे. नाहीतर बोर्डीकर म्हणत असतात, पोलिसांनो ऐका, मी तुमची माय बहीण. हां, पण ते जाऊ दे, त्याच्याविषयी आपल्याला त्या बोर्डीकरांच्या विषयी बोलायचं नाही. मला प्रोफेशनलिझमच्या वरपुडकरांच्या विषयी बोलायचं आहे. हे वरपुडकर महोदय भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. यांच्या पत्नी, म्हणजे उगाच आठवण येते, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नातलगाला तिकीट देणार नाही. हां, बाहेरून आलेल्या नार्वेकरांच्या घरात आपले अध्यक्ष, त्यांच्या घरात काही जास्त तिकीटं जाऊ शकतात. आम्ही भाजपवाल्यांना शिव्या घालतो. म्हणजे संभाजीनगरच्या भाजपवाल्यांना मी विचारलं होतं की बाबा लाज वाटते का तुम्हाला? आणि यानंतर डॉक्टर भागवत कराड, जे मूळचे भाजपचे आहेत, त्यांनी आपल्या घरातल्यांची उमेदवारी नाकारली, नाही म्हणून सांगितलं. कौतुक आहे भागवत कराडांचं. मला रमेश कराडांचं कौतुक वाटतं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपला मुलगा ऋषिकेश कराडची पानगाव जिल्हा परिषद गटातली उमेदवारी
सोडली आणि सतीश अंबेकर नावाच्या एका कार्यकर्त्याला आपली उमेदवारी दिली. मूळ भाजपच्या रमेश कराड एकदा गेले होते मध्ये राष्ट्रवादीमध्ये फिरायला, वापस आले ते. मला संभाजी पाटील निलंगेकरांचं कौतुक वाटतं की त्यांनी आपल्या भावाला, पत्नीला उमेदवारी नाकारली. नाही म्हणाले, मी लढणार नाही म्हणाले. मला राष्ट्रवादीतून आलेल्या राणा पाटलांचं आश्चर्य वाटतं की त्यांच्या बायकोसाठी उमेदवारी नाकारली त्यांनी. पण वरपुडकरांच्या घरात ही उमेदवारी आहे. वरपुडकर यांच्या पत्नी नगरसेवक झालेल्या आहेत परभणी महानगरपालिकेच्या. तुम्ही म्हणाले एखाद्याने काय फरक पडतो? अहो, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये समशेर वरपुडकरांचे चिरंजीव हे एका गटातून उभे आहेत, तर प्रेरणा वरपुडकर हे त्यांच्या सुनबाई या दुसऱ्या गटातून उभे आहेत. म्हणजे वरपुडकर आणि वरपुडकरांची पत्नी परभणीत राहिल्या आहेत, तर वरपुडकरांची सुनबाई आणि मुलगा वेगळ्या गटात राहिला आहेत आणि ते ग्रामीणमध्ये राहतात. त्यांना दोघांनाही भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. थांबा, प्रोफेशनलिझम इथं संपत नाही अजून. बोनी वरपुडकर नावाचा पुतण्या आहे सुरेश वरपुडकरांना. या पुतण्याला सुद्धा जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे परभणीचं नगरसेवक पद पत्नीकडे आहे, एका पुतण्याकडं भाजपची उमेदवारी जिल्हा परिषदेची आहे, मुलाकडं भाजपची उमेदवारी जिल्हा परिषदेची आहे, सुनबाईकडं भाजपची उमेदवारी जिल्हा परिषदेची आहे. काय खतरनाक आहे ना हे. चांगला आहे, भाजप आपला पार्टी विथ डिफरन्स आहे, त्याच्यामुळं आपण सांभाळलं पाहिजे ते. या वरपुडकरांच्या परिवारातलं खरं प्रोफेशनलिझम तर पुढे आहे. यांचा एक मुलगी आहे, वरपुडकरांची मुलगी आहे सोनाली वरपुडकर. या सोनाली वरपुडकर या सुद्धा जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत, भाजपकडून नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. या सुद्धा भाजपच्या उमेदवार आहेत. सोनाली वरपुडकर मुलगी, मुलगा, सुनबाई, एक पुतण्या भाजपकडून, पत्नी भाजपकडून. सोनाली वरपुडकर भाजपच्या कट्टर दुश्मन असलेल्या उबाठा गटाकडून. रुक जाओ भाई, कहानी अभी खत्म नहीं होती, बिलकुल खत्म नहीं होती. या वरपुडकरांना आणखी एक पुतण्या आहे, त्याचं नाव अनिल, आणि हा सुद्धा जिल्हा परिषदेला उभा आहे. कुणाकडून काय विचारताय? काँग्रेसकडून. एक हात, एक मशाल, बाकी कमळ. मूर्ख आहे ना भाजपचा कार्यकर्ता. म्हणजे संजय राऊत वापरतात तो शब्द, च्युत्या आहे तो. मी ऑन रेकॉर्ड बोलतो, एड आहे तो. कोण? भाजपचा कार्यकर्ता. कसा आहे तो? आपला आधी राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः, या असल्या भ्रामक कल्पनांच्या मध्ये अडकून बसलेला असतो, भ्रामक कल्पनांच्या मध्ये. आणि लोक प्रोफेशनलिझम सांभाळतात. कुणी गाणं म्हणून पैसे मिळवतं, तर कोणी निवडणुकात उभे राहून सत्ता आपल्या घरात ठेवतं. कार्यकर्ता च्युत्या असेल, मी ऑन रेकॉर्ड बोलतो, तो असेल. जनता नसते ती, ना येड नसते, ना चू नसते. माझी जनतेला विनंती आहे, बघा यात काय तुम्हाला करता आलं तर. नाही तर जनता ही प्रोफेशनल झाली असेल आणि ती एका मताचे 500, 1000, 2000 त्या नारायण कुचेसारखे पैसे घेऊन झाली असेल तर काय करणार? प्रोफेशनलिझम आठवलं. नारायण कुचे म्हणाले, रात्री पैसे वाटायचे असतात का? दिसलं पाहिजे लोकांना पैसे कसे वाटायचे ते. भाजपचे आमदार नारायण कुचे, दिसलं पाहिजे लोकांना पैसे कसे वाटायचे ते. कोणते किती रुपये मिळाले कळलं पाहिजे, गरिबाचं कल्याण होऊ द्या. अहो, प्रोफेशनलिझम काय? पोलीस आणतो, गाडी आणतो, मग वाटूया म्हणाले नारायण कुचे, भाजपचे आमदार. खोटं वाटतंय का? ऐका ना. गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटत होता.
बिनधास्त वाटा गुरुजी साहेब. मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडतो. जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का पैसे ना. अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काय चाललेले आहे ना. हा चालन, ओके ओके. बाकी तुम्ही ऐकलं? याला म्हणतात राजकारणातलं प्रोफेशनलिझम. जमलं पाहिजे. मला नाही जमणार आहे ते, कारण कोणत्या अपेक्षेने प्रोफेशन म्हणून हे करत नाही आहे, पॅशन म्हणून करतोय, विचारधारा म्हणून करतोय. त्यामुळं अपेक्षा अशी काही नाही आहे. बाकी त्यांचं प्रोफेशन चालू दे. नमस्कार. धर्मजागृतीचा विधायक बुरुज.